नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पहा मैत्रिणो, आज आपण इथं मस्त अशी कवळी कवळी गवार घेतलेली आहे, पाहू शकता. आणि गवार ही खूप फ्रेश म्हणतात ना, बिगर केमिकल असं शेतातली आहे. म्हणजे आपल्या डोळ्यासामने आलेली ही गवार आहे. औषध वगैरे अजिबात त्याला काही वेगळं मारलेलं नाही. खूप छान गवार आहे. चला आता ही गवार आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया. पहा मैत्रिणो, निसून घेतलेली आहे आणि अशी सहज केली तरी मोडती एवढी कवळी गवार आहे. अशा पद्धतीने मैत्रिणो, गवार ही स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यात पाणी सुद्धा ओतून घेतलं, पाहू शकता. गवार आपल्याला अक्षरशः वेगळ्या पद्धतीने बनवायची बरं का. इथं मसुराची डाळ घेतलेली आहे. 10 मिनटं मी ती डाळ भिजत टाकली होती. पहा, अक्षरशः छान शिजली. मैत्रिणो, कधीतरी आपण तीच गवार खाऊन कंटाळा येतो आपल्याला. मग कधीतरी वेगळी गवार करून पहा, खरंच खूप. आणि मैत्रिणो, काय झालं, मसाले टाकताना व्हिडिओ माझा बंद होता, त्याच्यामुळं कळायला नाही. मी मसाल्यांची तुम्हाला नावं सुद्धा सांगते. आपल्या घरातले सुके मसाले असतात तेच मी टाकलेले, काही वेगळे नाही. धना पावडर, मटण मसाला आणि थोडासा तिखट मसाला, असे मसाले टाकलेले. त्याच्यात काही नाही, हळद टाकलेली. हे बघा, आता इथं मसुराची डाळ ही सुद्धा मी टाकून घेते. कारण की कसं आहे, माझा व्हिडिओ बंद होता त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं नाही मैत्रिणी. नाही तर गवार ही मी पहिल्यापासून थोडंसं दुर्लक्ष झालं, त्याच्यामुळं व्हिडिओ थोडा बंद राहिला. पहा, समजून घ्या थोड्या गोष्टी. आणि आता चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं. पहा मैत्रिणो, अशी वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने गवार करून खरंच खूप छान लागते. आणि अक्षरशः तेलावर पाण्यामध्ये ही गवार आणि डाळ अगदीच मस्त असं शिजते आणि खायला ते खूप चव लागते. कधीतरी वेगळी गवार. इथं थोडासा 1 चमच्याच्या माप मी जाडसर तूप टाकलं, शेंगदाण्याचं, पाहू शकता. जास्त अजिबात मी टाकलेलं नाही आहे. चला आता मस्त असं आपण परतून घेऊया मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण टाकणार इथे मी ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आणि ते सुद्धा अगदीच मापात टाकणार आहे. जास्त पाणी वेगळंच करायचं नाही आपल्या जेवणाला, कारण की गवार नुसती असती तर मी अजिबात पाणी नसतं टाकलं. डाळीमुळे मला पाणी टाकायला लागलं बघा. आता 2 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवूया. पुन्हा आपण चेक करूया. का एकदा आपण अशी खालवर ही गवार करूया. खरं सांगू का मैत्रिणी, अशी जर गवार केली ना, एवढी भारी लागते. अगदी तुमच्या टिफिनसाठी तर खूपच छान आहे. आणि गवारीचं आणि डाळीचं कॉम्बिनेशन म्हणलं खरंच अप्रतिम लागते. मसुराची डाळ ही खरंच खूपच म्हणतात ना, बरेच गुणकारी ही डाळ आहे आणि खरंच खूप छान लागते. चला 2 मिनिटांनी पुन्हा आपण पाहूया. झाकण टाकून गवार अक्षरशः रेडी झालेली आहे आणि डाळ बी आपली छान अशी शिजलेली. पहा, मोकळी मोकळी, नाही गिचका झाला, नाही काही झालं. गवारीचा रंग बी तसाच आहे आणि खरंच खूप छान गवार झालेली आहे. तुम्ही पहा. मग तुम्हाला ही आजची ही गवारीची रेसिपी मैत्रिणी कशी वाटली ते सुद्धा मला सांगा. पहा, अगदी मोकळी सुळसुळीत अशी गवार झालेली. तुम्हाला जर वाटलं पातळ करायची, पातळही करू शकता. खूप छान लागते डाळीमध्ये. आणि सुकी म्हणाल तरी सुकीसुद्धा हे बघा, अजिबात डाळीचा बी गाळ झाला नाही. उद्या भेटूया आपण. बाय.